मी नाही सांगितलं तुला जायला. नाही मी नाही. तुला मी खायला आणलंय ना. काय खायला आणलं? मोसंबी. नाही नाही नाही, ही लालच नाही. मी नाही घासणार भांडी बिंडी. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मी स्वार्थी ब्लॉग स्वागत आहे तुमचं आपलं नवीन ब्लॉगमध्ये. तर सुरू करूया आजचा दिवस. सगळे गेले सकाळीच आपापल्या कामाला. मी उठलो, आंघोळ करून मस्तपैकी रेडी झालो. आता खायला बसलोय. हे बघा, चपाती आणि बटाटा मटर आणि सोयाबीनची भाजी. हाच आपला नाश्ता. हे खाऊन आता आपण फटाफट चेंबूरला निघू, कारण आज शनिवार आहे. तर हनुमान मंदिरात जायचं आहे पाया पडायला मस्तपैकी. आणि त्याच्यानंतर मम्मीच्या शाळेत जायचं आहे. मम्मीला माझं काहीतरी काम आहे म्हणून मम्मीने फोन केला होता की फटाफट माझ्याकडे ये. तर फटाफट खाऊन निघू. मी आता चेंबूरला पोचलो आहे आणि हनुमान मंदिरात चाललो आहे. बघा, हनुमान मंदिर समोरच आहे. ते बघा, दिसतंय का? तिथे जाऊन दर्शन वगैरे घेऊ आणि नंतर मम्मीच्या शाळेत जाऊ. मंदिरात पाया पडून मम्मीच्या स्कूलमध्ये आलो आहे, पण मम्मीच नाही आहे इकडे. बघा, किचनमध्ये मम्मीच नाही आहे. इथे पण नाही आहे. आता मम्मीला शोधावं लागेल आणि मम्मीचं माझ्याकडे काय काम आहे ते बघावं लागेल. मम्मीचं काम करून नंतर तुम्हाला भेटतो मी, ठीक आहे? मम्मीचं माझ्याकडे जे पण काय काम होतं ते झालं आहे. मम्मी सुटली आहे जॉबवरून. हे बघा, मम्मी मी आणि पप्पा तिकडे बघा CNG भरत आहेत रिक्षाला. आम्ही रिक्षा घेऊन आता घरीच चाललो आहे, नाही का? कारण पप्पा आणि मम्मी एका साखरपुड्याला जाणार आहेत. आमच्या भावकीमध्ये एका काकांच्या मुलीचं साखरपुडा आहे, तर त्यासाठी दोघंच जाणार आहेत. मी तर घरीच चाललो आहे. तर फटाफट CNG भरून घरी निघू. हा मम्मा. मम्मी पप्पा पण बघा, जिथं स्वस्त भेटतं ना तिथं जातात घ्यायला. गाडी थांबवून गेलेत. ते बघा काय घेतात, पप्पाई घेतात की संत्रा घेतात काय माहिती. आय थिंक पप्पाईच घेतात. मम्मी गोड बघून घे, गोड. मम्मा गोड बघून घ्या. आणि चला लवकर यार, फायनली घेतलं. हे ते संत्रे बघ केवढेशे दिले त्यांनी. अरे संत्रे केवढेशे आहेत ते. केवढूसा संत्र आहे बघा. मम्मी केवढं छोटं संत्र आहेत. गोड असतो. अरे पण एवढं छोटं. आम्ही आत्ताच घरी आलोय आणि पप्पाला एवढी भूक लागली होती ना, पप्पा डायरेक्ट चटणी आणि भात खात आहेत. मम्मी बघा, चाय बनव ना मम्मा. हा मम्मी. पप्पा चाय पाहिजे ना? चाय बनव मम्मी. मारी ना, ते काम करते ना. दिसत नाही तुला? मम्मी चाय बनव ना. ठेवलं त्याला, म्हटलं पप्पा आहे संध्याकाळी. मम्मी चाय बनव ना. मम्मी हा ना. एवढी का ओरडते? थांब ना, कंटाळा. पाणी तर पिऊ नये. बिस्किट आणू? हा नको, मला पाहिजे. मला बिस्किट पाहिजे. तू आणला तू खात. दे माझे पैसे नाही. आई, दे ना. पप्पाकडे घे जा. बिस्किटसाठी पैसे. आता मी पप्पाकडून पैसे घेतले ते बघ, 10 रुपये. आता मी बिस्किट आणलेलं तू नाही खाणार ना? तू उठ रे. तू नाही खाणार ना? इकडे बघ, एक पार्ले. जल्दी दे लवकर. आता मी बिस्किट आणलं, तुला नाही देणार. आण ते चाय. मागो पण नको माझ्याकडे आता बिस्किट. हो तुम्हाला पाहिजे घ्या. चल, तुला नाही देणार. मी नाही. नको.
बघितलं, जर मग असं बोलायचं पण नाही ना की नको मी नाही आणणार करून. लगेच घेतलं पण. लवकर खा, चल लवकर. मी नाही येणार. जेवण तुला रात्री साखरपुड्याला जायची तयारी. मम्मी रेडी झाली, पप्पा पण रेडी झालेच. पप्पा म्हणा मी एकच मिरी काढली बरोबर. लवकर तयार हो मम्मी, लवकर तयार हो. मी नाही मम्मी, मी नाही. हा भांडी बिंडी घासणार आहे, पहिलेच सांगतो मी तुला. मी नाही सांगितलं तुला जायला. नाही, मी नाही. तुला मी खाया आणलंय ना, काय खायला आणलं? मोसंबी. नाही ही लालच नाही. मी नाही घासणार भांडी बिंडी काय. तुला मी जायला सांगत नाही आहे. मी तुला लोकांची जायला पोरं सांगत सगळं काम नाही आहे. करतात. मला नाही माहिती. काम करतात लोकांची पोरं. मी नाही घासणार म्हणजे नाहीच घासणार हा. पहिलंच सांगतो मी, नंतर येऊन चिडू नको माझ्यावरती. भांडी घासणार नाही हा मम्मी. मी नाही घासणार. हो, मी नाही आहे. मी नाही घासणार, पहिलंच सांगतो. गॅस बघते मी आणि फॅन बंद कर, हा. लाईट. नाही, खरंच सांगतो मी. चला, मम्मी पप्पा तर गेले साखरपुड्याला, पण मला इथं वैताग आलाय घरी भाई. वैताग आलाय अक्षरशः. आणि आजचा दिवस पण पूर्ण बोरिंग गेल्यासारखं वाटतोय मला, नाही का. बोरिंग चाललाय दिवस आजचा पूर्ण. ठीक आहे, TV बघू अजून काय. मला ना परत भूक लागली होती, म्हणून ना मी भाई भाजी चपाती सकाळची आहे ना तीच खातोय. सकाळची मटर बटाटा आणि सोयाबीनची भाजी आणि चपाती. भूक लागली भाई. घरात बसून बसून ना खूप बोर झालं होतं मला. मम्मी पप्पा पण साखरपुड्यावरून परत नव्हते आले, तर मी विचार केला की भाई एक व्यक्ती आहे त्यासोबत टाईम स्पेंड करू शकतो, आणि तो बरोबर 9ला सुटतो. टाइम स्पेंड नाही, टाइमपास करू शकता. आणि हे बघा हा व्यक्ती आहे गाईस. माहिती होतं आत्ताच कामावरून सुटणार, म्हणून याला भेटायला आलो आहे. वाशीला याला फोन केला, भाई भेट मला. तर भेटायला आलो आहे आता. थोडं बसू, बोलू, टाईम स्पेंड करू, टाईम पास करू, आणि त्यानंतर घरी जाऊ. सिद्धांत गेला त्याच्या घरी. मी पण ट्रेन पकडून आलो आहे पनवेलला. आता वाजलेत भाई 12. आता घरापर्यंत चालतच चाललो आहे, कारण पैसे संपलेत माझ्याकडचे म्हणून. मम्मी पप्पा पण साखरपुड्यावरून आले असतील आणि बाहेरून जेवण पण आले असतील. तर आता भाई माझ्यासाठी घरी काय बनलं आहे नाही बनलं आहे माहीत नाही मला. काय बनलं असेल थोडंफार ते खाऊनच झोपून जावं लागेल, नाही का. तेच करावं लागेल. निदान घरी तरी पोचू पहिला. हे बघा, ह्यांना हाय काळजी काय. मस्त निवांत झोपलेत. माझीच चुकी आहे, मीच लेट आलो आहे. तर भाई भूक लागली आहे. बघू काय आहे. काहीतरी आणलंच आहे आत्याकडून या लोकांनी, कारण जेवण तर नाही बनवलं आहे, पण आत्याच्या घरून काय आणलं आहे बघू तरी. हां, नुसते घावणे. आता हे नुसते घावणे खाऊ का? याच्यासोबत काय नाही, याच्यासोबत काहीच नाही. ते नुसते घावणे कसे खायचे. बघू काहीतरी खाऊ. फिलहाल तर मित्रांनो ब्लॉग एंड करायची वेळ झालेली आहे. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग माय ब्लॉग. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.